हॅलो 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 नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स. तर आज होती ताईंच्या माहेरची कथा. तर आमचे नवरदेव हे सुद्धा गेलेले होते आज कथेला. त्यांच्यासोबत आमचे अहो गेले होते आणि मामा आणि माझे देर. तर मला ननदबाईंनी बाहेर फिरायला नेलं होतं कारण मी एकटीच होती इकडे. एवढं दूर म्हणजे पूर्ण गावातून एकच मंदिर आहे महादेवाचं, भरपूर दूर. तिकडे संत्र्याची शेती भरपूर आहे ना. तर रस्त्याने जाता जाता एवढे आंब्याचे झाड दिसले आणि त्यांना एवढा मोहर आलेला होता, खूप मोहर आलेला होता. पण पाणी आला की सगळा मोहर पुन्हा खाली पडतो. आयविश पाणी नाही आला पाहिजे इतका. बघा किती आंबे लागणार याला. तर एवढे आंबे नाही लागत पण तरी बरेच आंबे लागून जातात. आणि ही ताईंची मुलगी, तर आम्ही दोघी एका गाडीवर होतो त्यामुळे आम्हाला बसता नसतं आलं. त्यामुळे आम्ही हिला सुषमाताईकडे दिलं होतं. पण आम्ही चेहऱ्याला बांधून होतो स्टोल, त्यामुळे हिला आम्ही बघितलं तिने आमच्याकडे, पण आम्ही तिला ओळखायलाच नाही आलो. आणि तिची मम्मी लपून बसली होती कारण मम्मी किती म्हणलं तरी मम्मी बांधून असली काही असली तरी ओळखायला येतेच. तर मला तिने ओळखलं नव्हतं. शेवटी तिला पप्पा दिसलेच तर ती रडायला लागली होती. दिसले का बाबा? बस बस ते गाडी आहे, गाडी भूर आंबा समोर जायचं ना आपल्याला. काटोल सर आता इथे गेलो तर नाश्ता पाणी तर जेवण. बाबू उठली का तू? ये मग ये. आम्ही चेतनच्या लग्नाला गेलो होतो आणि चेतनने आमच्या मागे काम लावून दिले. त्यांनी आमच्या मागे काम लावले कारण त्यांना शिफ्ट करायचं आहे दुसरीकडे. ते आम्ही पोचलेलो होतो काटोल मार्केटमध्ये. आणि तुम्हाला शान्वी दिसणार नाही, तर शान्वीला मी घरी ठेवलं होतं कारण ताईंच्या मुली वगैरे होत्या तर खेळते म्हटलं इकडे विनाकारण आमच्या सोबत उन्हात फिरण्यापेक्षा. आणि हे या कार्टूनला तिची मम्मी जर दिसली की ती रडायलाच लागते. म्हणजे मम्मीजवळ जायसाठी अशी करते. तर म्हटलं त्यांना तुम्ही काय घ्यायचं आहे तर घ्या तुम्ही, कारण मुलं जवळ असली की सुचत नाही आपल्याला आणि विसरायला होऊन जातं. त्यामुळे मी म्हटलं द्या तिला माझ्याकडे आणि पटापट तुम्ही काय ते स्टेशनरीमधून सामान घ्यायचं होतं तर ते सामान घेऊन घ्या. तर मी तिला मोबाईल दाखवला. तर मी मोबाईल फक्त तिचा चेहरा दाखवला, ती वाकून बघते, अरे आता मामी कुठे गेली म्हणून माझ्याकडे अशी पलटून बघत होती. इतकं गोंडस बाळ आहे. मला तर अशी मुलं दिसली की इतका लाड येतो. त्यानंतर आम्ही इथे फिरता आम्हाला चपला दिसल्या. तर इतक्या छान छान सँडल होत्या इथे. तर पण या ना टिकाऊ नसतात त्यामुळे मग मी अवॉइड केलं. मी म्हटलं जाऊ दे, नको, लक्षच नको द्यायला. तर इथे नंतर मुलींसाठी आम्ही इथे मॉलमध्ये आलो. मुलींसाठी थोडाफार खाऊ घेतला कारण त्या घरी होत्या. त्यांनी पण आशा लावलेलीच असेल की काहीतरी आणणार बा म्हणून ह्या. तर आम्ही त्यांच्यासाठी थोडाफार मॉलमधून घेतला आणि नंतर मग इथे चौपाटीवर आलो. पार्टी दिली प्रतीक्षा मॅडम. भावाच्या लग्न आनंदात खूप वाहून गेले आहेत सध्या. किती पैसे खर्च झाले तरी काही टेन्शन नाही आहे. पाणीपुरी खूप टेस्टी होती. समोर तुम्हाला रिव्ह्यू पण भेटूनच जाईल आमचा. पापडी दे ना भैया. खूपच टेस्टी आहे. आम्ही पाणी सुद्धा वाया नाही जाऊ दिलं, ते पण पिऊन घेतलं. त्यानंतर आम्ही ते बोलवले होते मंचुरियन. तर मंचुरियन मला तेवढे काही आवडली नाही टेस्ट आणि बरं नव्हतं, त्यामुळे पण मला खायची इच्छा तेवढी होती नाही. पाणीपुरी चालून जाते कारण पाणीपुरी एनी टाईम असते. तर त्यानंतर आम्ही निघालो वापस घरी जायला. घरी जाता ताईकडे पण जायचं आहे. तर इथे जाता आम्हाला पारटशिंगा गाव जे आहे देवस्थान लागलं होतं आणि इथे खूप जास्त गर्दी होती. आम्ही जाणार होतो पण अति प्रमाणात गर्दी होती कारण तिथे फडणवीस साहेब आलेले होते. तर हे बघू शकता तुम्ही. आणि इतके लोक गाड्या करून आले होते. काटोलमध्ये पण खूप गर्दी होती. तर घरी जाता आम्ही गेलो रज्जूताईकडे. तर त्यांनासुद्धा माहिती नव्हतं मी त्यांच्याकडे जाणार आहे बा म्हणून, आणि मलासुद्धा नव्हतं माहिती. तर एक सरप्राईज भेटल्यासारखं यायचं होतं त्यांच्याचकडे आलो आम्ही.
माझं येणं झालं. म्हटलं चला बा. हो का? हो, असं काही येणं नसतं झालं. तिला मी आपले नाव सांगितले, पल्लवीचं नाव सांगायचे आठवण नाही. मी पण आहे का माझी. कुठे इकडे तिकडे तिची किचनच आहे फक्त. हो का? आणि हॉल आहे छोटं घर आहे. नाश्ता करत आहे का तुम्ही? नाश्ता जर केला मग तुम्ही रंजू द्यायचे तर म्हणे ना डब्यात नाही का नवरदेवाच्या मोठ्या बहिणी. तर आज तुम्हाला चलावं लागेल. नाही मला त्रास नाही आहे. इन्स्ट्रक्शन मी करते असं काही नाही. छान आहे. आहे ना ग. असं आहे करते. आणि एवढं मोठं असून छान साफसफाई मस्त. हे सज्जे हे थोडी रेडी झाली, जेंट्स आली की जागा नाही व्यवस्थित बसासाठी. रूम लहान जा लागते, ड्रेसिंग नाही आहे, पाणी ताई घरायचं नसते ग. माणसाचं आहे. बरं आहे यांच्याकडे की किराणा. हो ना, किराणा भरून ठेवायचं काम नाही, कारण घरीच किराणा दुकान आहे. लागलं इथून घेऊन येतात. ताई तू आल्या देवघरातले भांडे घेतले? हा, देवघरातले भांडे घेतले तू? चला 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 भूर चला भूर चला भूर चला भूर चला. कुठे आलो आपण? मैत्रिणीला काही करमून नाही राहिलं. आज महत्वाचं एक काम आहे म्हणा, ते निपटवते म्हणा. आणि काम नाही म्हणा, होत नाही म्हणा आमच्याशिवाय. प्रत्येक कामात सहभाग घ्यावा लागते ना आपल्याला. मग एक काम हातात घेतलं ते शेवटपर्यंत पुरवायचं. मग ते म्हणते नाही वैष्णवी आहे, नाही वैष्णवी आहे, काजल आहे. तर मग म्हणते थांबा सर्च करून आपण म्हणते वैष्णवी नावानं सर्च केलं वैष्णवी इंगळकर, ते काही आलंच नाही. मग काजल इंगळकर नावानं सेव्ह केलं, ते पण नाही. मग बहिणी म्हणते नाही पल्लवी आहे म्हणते, पल्लवी नावानं मग व्हिडिओ दिसले. आता नाव लक्षात ठेव जा, पल्लवी इंगळ आर्ट्स. देखो एक ग्लास देखो मला. एवढे मोठे पापड. मला पण पोहे जास्त नाही. लोणचं गिंचं जाऊन दे म्हणा. तुम्ही उपास आहे का तुमचा? उपास. माझा उपास आहे. तिचा व्हिडिओ कालची एकादशी मी आज केली. अच्छा, नाही आज केलेली आहे. आज केली त्यांनी, काल त्यांना आठवण नव्हती म्हणते. आणि उपासाचे पोहे आहे तुमचे. बाय बाय बाय. तर आता पोचलो आम्ही घरी. आणि बाप रे बाप, इथे डिस्कशन पण सुरू झालेलं आहे. आणि सोप्यावरचे कव्हर जे आणले ते पण टाकून आहे. आता आम्ही त्याच्यासाठी छान त्याला सोपा आलेला आहे अन्नामध्ये. त्याच्यासाठी छान सजावटीचं सामान आणलेलं आहे. दोन्ही जवाई मिळून छान सोप्याची सजावट करत आहे. सोपा लवकर खराब नाही झाला पाहिजे बा म्हणून. आणि यांच्यासाठी लॉलीपॉप आणलेला आहे. त्यांचं वेगळंच काही डिस्कशन सुरू आहे. आणि आमचे काका जे आहे ते आमच्यासाठी जेवण तयार करत आहे. आज काय मेनू आहे काका मग? मटर पनीर मसाला. मटर पनीर मसाला. हो. आणि ते पुलाव बनवलाय मी. पुलाव बनवलेला आहे इथे. वाव, छान दिसत आहे पुलाव. मस्त, किती सुंदर कलर दिसत आहे पुलावचा. आणि इथे ग्रेव्ही तयार करत आहे. इकडे मटर झालेले आहे. आणि सोबत गुलाबजामुन बनणार आहे. गुलाबजामुन पण आहे का? हो. अरे वा वा वा. आणि दुपारच्या पोळ्या सध्या. नंतर काही नवीन पराठे चालू होणार आहे.
पराठे काय लच्छा पराठा वगैरे आहे का? नाही नाही, नान पराठा. नान पराठा करणार आहे? हो. ओ माय गॉड. कुकर मध्ये. बघा आम्ही मार्केटमध्ये गेलो खरेदी करायसाठी. 1 वाजता गेलो तर आता किती वाजता आलो आम्ही? किती वाजले काकू? 7 वाजले. तर आता सुनबाईंना कसं टेन्शन असते, घरी जावं लागेल, स्वयंपाक करावा लागेल, टेन्शन असते. तर आम्हाला टेन्शनच नाही त्याचं. जोपर्यंत आमचे काका आहे तोपर्यंत आम्हाला स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे. खूप हेल्पफुल आहे काका. स्वयंपाक वगैरे करून ठेवतात आमच्यासाठी. सुनबाईंना जास्त त्रास नाही देत. जास्त त्रास नाही झाला पाहिजे म्हणते. आमच्या मुली आहे म्हणते तुम्ही. तर खूप खूप धन्यवाद काका. धन्यवाद. कोण गेला? पनीर आणायला स्पेशल व्यक्ती. कोण गेले? जे नवरीला आणायला गेले तेच पनीर आणणार आहे. समोर समोर अलमारी ते समोर आहे ड्रॉप लागून. रोज म्हणजे गुलाब असते. ते का म्हणते मी स्वयंपाक केला म्हणते एवढे दिवस म्हणते. तर माझी मला रोज द्या म्हणते. तो रोज म्हणजे कोणचा रोज? तो रोज नाही, असा रोज मजुरी द्या म्हणते माझीवाली. सगळे एकामेकाला रोज देणार, मला सगळे बोलून देणार. पील ई पील. डान्स करत जा. तू झोपत आहे की गाणं म्हणत आहे? झिंक चिका झिंक चिका झिंक चिका. डान्स कर. कशा कशा? डान्स कर. डान्स झिंक चिका झिंक. कशा कशा? ऑलराऊंडर आहे. गाणं पण म्हणते आणि डान्स पण करते. हो ना? काय करत आहे ग? छान करा, कारण ते 2 जण नाही खाणार आहे, आम्ही पण खाणार आहे. आणि वहीन प्लीज तुमच्या वहिनीसाठी वगैरे तुम्ही त्यात तिखट वगैरे नका घालू. नाही कारण ते माझे भाऊ पण खाणार आहे ना ग, म्हणून मी तिखट नाही घालत त्याच्यामध्ये. बहिणीसाठी स्पेशल तसंच थोडं असं की माझी बहीण मला नेहमी रागवत असते. का बरं? का बरं? छोटी आहे ती, पण तिला असं वाटते की मी खूप मोठी आहे आणि खूप अनुभवी आहे. खूप अनुभवी आहे. याला मी छान मळला आता थोडा वेळ छान मरू देते, नंतर याची छान गोळे करणार आहे. माझी छोटी बहीण तळणार आहे आणि मग मी पाकात टाकणार आहे. ती चव बघणार. हा, म्हणजे स्पेशली माझ्यासाठी केला जात आहे. नवीन जोडप्यांचं फक्त नाव आहे. ती आमची सर्वात छोटी बहीण आहे. अच्छा, लाडाची, म्हणून ती चव बघणार. अशी मिळत नाही ती आम्हाला, दूर असते ना. दूर असते. मी कसं 7 समुद्र पार राहते, ती कशी त्यामुळे नेहमी मला पहिल्यांदा मिळाली उतू जात आहे जास्त, म्हणून आम्ही त्याला उतूच जाऊ देऊन राहिलो. आता याला आता ती कधी मिळणार आम्हाला माहिती. खूप खूप धन्यवाद. आणि मला आराम दिल्याबद्दल, माझी काळजी घेतल्याबद्दल आणि आज मला फिरवल्याबद्दल. आमचं कामच होतं. एक तर तुमचे भाऊ गेले होते बाहेर. तुला आठवण येत होती त्यांची, तुला फिरवलं, टाइमपास केला. थँक्यू सो मच. आता ते येतील ना, मग माझी बहीण छोटी बहीण त्यांना रोज देणार आहे. नाही, मी तुमची भाऊज आहे. भाऊज आहे का? हो, भाऊज आहे. पण खूप खूप धन्यवाद, तुम्ही छोट्या बहिणीसारखं मला ट्रीट करत आहे. तर आमच्या काकू आहे. तुम्ही दोघं कुठे गेले होते? रोज शोधाय. कसं स्वागत करणार आहे काकू तुम्ही तुमच्या सुनबाईचं? कसं करायचं माझ्या सुनबाईचं स्वागत सांगतो तू? आता तुमच्या मुली म्हणतात की भांडण करावं लागते बाज. नको बाबा, भांडण मला नाही आवडत. मला सून आली तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे सांग. मला सून आली त्याबद्दल मला आनंद आहे. काकूला असं वाटत आहे माझी सून कधी कधी घरी येते, कधी आठवण करत आहे खूप. आम्ही गप्पा गोष्टी करत बसलो होतो सर्वजणी. तर या मुलींना खूप बोर होत होतं, काय यांचं हे सुरू आहे गोष्टी वगैरे, आम्हाला बोलू पण नाही देत आहे, खेळू पण नाही देत आहे. मग या बोलल्या की मला डान्स करायचा आहे. यांचा डान्स सुरू होता आणि ते गुलाबजामून करणं चालू होते. आणि यांना मुलींना काही वेळाने ताईंनी जेवायला पण दिले.
आणि ते आमचे काका गुलाबजामुन तळत आहे. हे गुलाबजाम चालू आहे, इकडं पाक चालू आहे बिना साखरेचा. हा बिना साखर कुठे गेली यातली? ते आणायला गेले. आणा तोपर्यंत काय तुम्ही गरम पाणी करून ठेवता? गरम पाणी करून. अच्छा. हा हे गुलाबजाम बनवून राहिले आमचे. हा अगर कसे केले तुम्ही हे? हाताने केले. वेलकम वेलकम. वहिनी सामान वगैरे घेऊन या. तुमचा किराणा तुम्ही सांभाळा. वहिनी तुम्ही आनंद पण आणलाय का सोबत? आम्हाला सांगितलं तर आम्ही काय म्हणते त्याला हे पाठवलं असतं. तसं आम्ही कुली पाठवलेला होता आमचा. बापरे एवढं सामान आणलं. बापरे काय भरून आणलं तुम्ही सासरून? तुमच्या सासरून काय आणलं एवढं भरून? नवीन कपडे. बापरे सूट बूट काही 5 काम नाही. जवाई काय आणलं मग मामा तुम्ही? आम्ही अंबादेवीचं दर्शन घेऊन आलो. हा छान. हा आणि मस्त एन्जॉय झाला आज. आणि आम्ही पाटवडीची भाजी तिकडून खाऊन आलो. अच्छा. आमच्यासाठी नाही आणली तुम्ही पाटोळीची भाजी? पाटवडीची भाजी आमच्यासाठी नाही आणली? एक नंबर. अरे पाटवडीची भाजी आमच्यासाठी नाही आणली यार का तुम्ही? ना तिखट ना फिक्की, बराबर मीडियम मध्ये. आणि आमच्या त्याच्यासोबत कोचुंबर पण होतं. कोचुंबर म्हणजे काय म्हणते आपलं ते कसं आपण नाही केलं होतं का काल? मेथीच्या भाजीचं बनवते. घोडाना. आणि ठेचा पण होता. बापरे. कढी आणि काय जिलेबी. लोणचं पण होतं. लोणचं पण होतं. आमच्या तोंडाला पाणी सुटलंय. आणि छान. नाही आला असेल ना हे आलं असेल ना शिदोरी. आली. अरे वा 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 खूप खूप धन्यवाद आमच्यासाठी शिदोरी आणल्याबद्दल. त्यानंतर यांनी पनीर जे आहे ते पनीर यांनी आणलेलं होतं. कारण आम्हाला यायच्या वेळेस आठवण नव्हती राहिली. मग काकांनी पनीर फ्राय केलं. पनीर पण चांगलं नव्हतं ते. त्याचा एकदम भुरका पडला. तर ते मिक्स केलं. आणि दुसऱ्या दिवशी लगेचचा हा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो गावी परत जायसाठी. तर असे होते माझे लग्नाचे व्लॉग. तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला कसे वाटले कसे नाही. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा माझे हे लग्नाचे व्लॉग तुम्हाला कसे वाटले कसे नाही. तर असं खिशात हो बरोबर ठेवशी. पैसे राहू द्या दिले ना काकूनी. बापा पैसे जमा करत आहे पोरगी. त्या आजीच्या पण लागून घे. या पण आजीच्या लागून घे. बडे पप्पा कुठे आपले? बडे पप्पा बाहेर गेले वाटते. चला मग ताई या मग. हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून दे जा. यूट्यूब इंस्टाग्राम सबस्क्राईब करून घ्या ना. लास्ट चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. तर तुम्हाला सर्वांना पण बाय बाय. आणि भेटू आपण नवीन अशा छानशा